पहले चल हवा आने दे. अरे ये रांझणा, आता फक्त 2 चान्स आहे तुला. हे गाईज, इट्स अ शो टाइम. फ्रेंड्स, जसं की तुम्हा सर्वांनाच माहित आहे की शो टाइम म्हणजे फुल एंटरटेनमेंट, आणि ती सुद्धा आपल्या प्रिय मित्रांकडून, म्हणजेच रोहित, विशाल आणि प्रवीण कडून. ॲज वी कॉल देम RVP. अभ्यासाच्या हुशारी बरोबरच त्यांनी आपल्या टॅलेंटने आपली अशी एक वेगळी ओळख या नॅशनल कॉलेजमध्ये बनवली आहे. Hi, Hansel. Yeah, I'll do it. Bye-bye. Presenting RVP. हाय फ्रेंड्स, माझ्या मित्रांनो आणि त्यातच लपलेल्या माझ्या शत्रूंनो, वेलकम. प्लीज तुमचे मोबाईल्स यात टाका. शो झाल्यावर परत घेऊन जा. पण का? ते काय आहे ना, आपला शो एकदम सिक्रेट शो आहे. दादा आणि ओरिजिनल कोणी कॅमेरातून शूट केलं तर, सो नो मोबाईल्स. थँक्यू. थँक्स गाईज. आज एवढं धाडस करून तुम्ही ते आमचा कार्यक्रम पाहिलात त्याबद्दल मनापासून थँक्स. हा खरं आहे मित्रांनो, स्वामींची शपथ. आम्ही जो असा हा परफॉर्मन्स करू शकतो ते फक्त तुमच्यासाठी. थँक्यू. थँक्स गाईज, थँक्यू. हॅलो प्रिया, राजे सर निघालेत. ऐको. एक्सक्यूज मी. काय चाललंय? सर, गेम. लेक्चर्स नाहीत तुम्हाला? नाही, ते ऑफ आहेत. म्हणून हे खेळत आहे? हो सर, मी इथे चेस खेळतो. पण सर, मी हरलो सर. सर, आतापर्यंत मी एकदाही चेसचा डाव नाही जिंकलो सर. सर, माझं एक स्वप्न आहे सर. मला एकदा तरी चेसचा डाव जिंकायचा आहे सर. मला जिंकायचं आहे. कीप ट्राइंग. जमेल तुम्हाला. येस सर, डेफिनेटली सर. आय विल सर.
हे जुली. हा प्रिया. हे हाय जुली. लेक्चर्स बंक करून मूवीला येणार का? आय मीन ज्याच्या सोबत आले ना तो नेतोय. मस्त मजा करू. हे काय झालं? मला माहिती आहे तुला हे सगळं आवडत नाही. सो की मी एकटीच जाईन. तुझ्याशी बोलतेय मी. प्रिया प्रवीणला रस्टिकेट केलंय. व्हॉट? पण का? माहित नाही. ओ प्रवीण तुला कॉलेजमधून Hi. रस्टिकेट का केलंय? रस्टिकेट मला हम्म. कोणी सांगितलं? अरे कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लिहिलंय. काय? कुठे लिहिले दाखव. हे काय इथेच आहे. आई शपथ, वाट लागली यार. आत्ता अण्णा मला घरातून बाहेर काढणार. मेलो मी. अरे यार, पण झाले तरी काय? प्रवीण काही जेवण केलंयस का तू? हे बघ Excuse me? खरं खरं सांगा, आपण चालू करू. अरे Guys, यार, excuse me, हा. मी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, मी काही नाही केलं. अरे पण आम्ही काय बोललोय का तुला? तू काय केलंयस? जाऊ दे गाईज ना हा मग. व्हिडिओ बघा. यात प्रवीण गातोय. आयला हा तर आमचा कालचा परफॉर्मन्स. प्रवीण एकटाच. पण हा रेकॉर्ड कसं का झाला? बघू यार, हे कोणीतरी चोरून शूट केलं मोबाईलवर. काय ग प्रिया? हे बघ रोहित, मी सगळ्यांचे मोबाईल्स काढले होते. हे कोणीतरी मुद्दाम चोरून शूट केले. हो, हे चोरूनच शूट केले आणि प्रिन्सिपल सरांना दाखवले, म्हणून प्रवीण रस्टिकेट झालाय. अरे पण परफॉर्म तर आपण तिघांनी केले ना एकत्र. हो. मग एकट्या प्रवीणला शिक्षा का? ठीक आहे, माझ्या एकटाचाच व्हिडिओ शूट झालाय ना, मग मी एकटाच शिक्षा भोगतो. मी आत्ताच सरांना जाऊन भेटतो. हे काय? काय? तुझ्या एकट्याचा व्हिडिओ शूट झालाय म्हणून फेमस पण तू एकटाच होणार आणि आता रेस्टिकेट पण तू एकटाच होणार. हे बघ प्रवीण, जर का सरांच्या दृष्टीने ही चूक आहे ना, तरी चूक आपण तिघांनी केली आहे. आम्ही दोघं तुला एकट्याला शिक्षा भोगू देणार नाही. एकावर दोन फ्री. काय आहे, तुमचे पालक तुमच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला पाठवतात. कशासाठी? कशासाठी? हं? तुम्ही शिकून मोठं व्हावं म्हणूनच ना. आणि तुम्ही काय करता? हं? तुम्ही कॉलेजमध्ये नाचगाणी करता, जिमखानामध्ये खेळायचं सोडून इतर मुलांना नादी लावता. नाही सर, खरंच अहो आम्ही असं काही करत नाही. स्टुडंट्सचा उत्साह वाढावा म्हणून थोडंसं एंटरटेनमेंट. कसला उत्साह, कसली एंटरटेनमेंट? हा क्लब वाटला तुम्हाला? नाही सर. लक्षात ठेवा, एक कॉलेज आहे, शैक्षणिक संस्था आहे ही. सॉरी सर, आम्ही फक्त आमची कला सादर करत होतो. कला? कोणासमोर? कोण होतं तिथे? नाही म्हणजे सर, सादर करण्यासाठीची प्रॅक्टिस करत होतो. कसली प्रॅक्टिस? अभ्यास करा त्यापेक्षा. प्रोजेक्ट्स कम्प्लीट आहेत का तुमचे? हो सर. साने? हो सर, यांचे दिलेले आतापर्यंतचे सगळे प्रोजेक्ट्स कम्प्लीट आहेत आणि सगळे प्रोजेक्ट्स अप्रतिम आहेत सर. अरे पण म्हणून काय वाटेल ते करायचं का यांनी? नाच गाणं करत तर मग आर्ट कॉलेजला जा ना, इथे कशाला आला? काय नाही हो, यांना इंजिनिअरिंग वगैरे शिकायचं नाहीच. सर आपण त्यांना 2 महिन्यासाठी सस्पेंड करू बस. सॉरी सर, मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की आम्ही परत इथे कॉलेजमध्ये असं काही करणार नाही. पण प्लीज आम्हाला रस्टिकेट करू नका. आम्हाला शिकायचंय सर. हो सर, आम्हाला तुमची माफी हवी सर. सर, कोणीतरी मोठ्या माणसाने म्हटलंच आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. सर प्लीज, मुलं खूप हुशार आहेत सर, आणि आत्ता जर का आपण त्यांना रेस्टिकेट केलं तर त्यांचं आयुष्य खराब होऊ शकतं सर. ठीक आहे, काम करा तुम्ही. या तिघांच्या घरी पत्र पाठव. काय त्या पालकांना कळू दे हे काय करतात कॉलेजमध्ये. येस सर. त्याच्यामध्ये लिहा की यापुढे जरी असे वागले आणि जर कॉलेजने काही कारवाई केली तर त्याला आपण जबाबदार नाही. हो पण सर. आणि ते पत्र यांना द्या आणि तुम्ही घरच्यांची सही घेऊन या त्या पत्रावरती.
तोपर्यंत कॅम्पसमध्ये पाऊल टाकायचं नाही, कळलं? येस सर. कळलं? यू मे गो.